ही थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आता निकाल समोर आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी होताना दिसतेय काँग्रेसमध्ये। मुंबईतल्या वरळी इथल्या जांभोरी मैदान परिसरामधून यावेळेला सेलिब्रेशन संदर्भातली ही दृश्य आपल्यापर्यंत येताना दिसतात। जांभोरी मैदान परिसरामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्ते चांगलेच उत्साही झालेले आहेत आणि आलेल्या निकालानंतर मात्र सेलिब्रेशन तो बनता आहे। मुंबईमध्ये खरं तर 12 महिने 24 तास सेलिब्रेशनचा मूड असतो, तशाच प्रकारचं चित्र हे जांभोरी मैदान परिसरामध्ये देखील पाहायला मिळतं। आणि त्यानंतर आपली ट्रेन घेऊन आलेली आहे सगळ्यात वेगवान निकाल आपल्यापर्यंत। वसई विरार महापालिकेमध्ये 113 जागा या खरं तर BVA त्या ठिकाणी राखत असल्याचं दिसतंय। म्हणजेच बहुजन विकास आघाडीला कुणीही पिछाडीवर नेऊ शकत नाही हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आपला गड त्यांनी कायम राखलेला आहे। भव्यानं आपला वसई विरारमध्ये गड कायम ठेवलाय, तर भाजप 8 जागांवर विजयी। धुळ्यातली आघाडी पाहतोय, भाजप 8 जागांवर विजय मिळवताना धुळ्यामध्ये दिसतेय। तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे अजय इंगवले हे देखील विजयी झालेले आहेत। काँग्रेसचा दत्ता टिपूगडे हे पराभूत झालेले आहेत। काँग्रेसचे दत्ता टिपूगडे यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे। प्रभाग क्रमांक 10 भाजपचे 4ही उमेदवार सोलापूरचे विजयी। त्यानंतर ही आपण दृश्य पाहतोय, अनेक ठिकाणी आपण पाहायला गेलं तर जोरदार मुंबई असेल किंवा घोषणाबाजी। इतर ठिकाणी देखील अशा प्रकारची घोषणाबाजी पाहायला मिळेल। अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराज असतात, पोलिसांशी अनेक वेळेला काही वाद होत असतात आणि त्या वादातूनच मग कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडू नये यासाठी पोलिसांना चोख बंदोबस्त हा ठेवावाच लागत असतो। अगदी काही आपण घोषणा ऐकल्या, मात्र घोषणा कसल्या संदर्भातल्या ते अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील मुंबईमधलं आपण ही काही दृश्य यावेळेला पाहतोय। आपले देखील प्रतिनिधी जागोजागी त्या ठिकाणी व्यस्त आहेत। विविध प्रकारच्या मागण्या आणि त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळवण्याचा आपण देखील प्रयत्न करूयात। आपण सोलापूर प्रभाग 10 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत, म्हणजे भाजपसाठी सुगीचे दिवस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत असं चित्र सध्या दिसतंय। प्रथमेश कोठे, उज्ज्वला दसरी या त्या ठिकाणी विजयी झालेल्या, दीपिका यलदंडी आणि सतीश सिरसिल्ला यांनी देखील त्या ठिकाणी विजयाची आपली मालिका भाजपनं त्या ठिकाणी सोलापुरातही कायम ठेवल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूर खरं तर या ठिकाणी सुरुवातीपासून असं म्हटलं जात होतं की MIMचा करिश्मा सोलापूरमध्ये दिसेल, पण इथं सोलापूरमध्ये मात्र भाजप चांगली लीड घेताना पाहायला मिळतेय। तर ही टॅक्सी घेऊन आली आहे मुंबईचं अपडेट हेच आहे की ठाकरेंची शिवसेना आणि फडणवीसांची भाजप एकदम नेक टू नेक फाईट। 63 आणि 60 3 जागांचा फरक आहे। त्यामुळे मुंबईमध्ये काटेकी टक्कर आहे। सचिनजी, आपली पहिली प्रतिक्रिया फार महत्वाची आहे, कारण ज्या ठिकाणी कुठेतरी आपल्यावरती दबाव निर्माण होतोय असं वाटत असताना 60-63 या काटेकी टक्कर बद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया सचिनजी। पैशाचा वापर, गुंड प्रवृत्तींच्या सरचा वापर सर्व म्हणजे सामदान करून घेऊन जे त्यांनी जे केलेलं आहे हे महानगरपालिकेमध्ये तरी देखील आम्ही लढलेलो आहोत। हा आमच्यासाठी समाधानकारक आहे। बरोबर आहे। मात्र ठाकरे बंधूंमध्ये ज्यावेळेला मनसेला तुम्ही सोबत घेऊन जात होतात, 7 जागांवरती ते आघाडीवरती दिसत आहेत, तर अर्थात महायुतीमध्ये असलेले शिंदे जे ते 20 वरती असल्याचं पाहायला मिळत आहे। हा करिश्मा पुन्हा एकदा जुळवून आणण्यासाठी आता पुढची जुळव कशा प्रकारची असेल असं तुम्हाला वाटतंय? मनसेचा करिश्मा का नाही चालत आहे? पण चालेलच तो, म्हणजे काय काय भागांमध्ये आहेत, कारण मुळामध्ये जर बघितलं असेल की त्यांचा मतदार आणि आमचा मतदार हा थोडा सिमिलरच आहे। त्यांनी काही ज्या सीट जे लढलेले ते एकदमच ऑफेंड बीजेपी किंवा काही मुस्लिम भाऊबल्य किंवा त्याच्यातले असताना पण आहेत, तरी देखील ते तेवढं स्कोर करतायत आणि तो स्कोर वाढेल असं मला वाटते। पण मी परत एकदा तुम्हाला सांगतो की शिंदेचा जो 20चा जो आकडा दिसतो त्यात 15 तर आमचेच होते ना जे गेले ऐनवेळी। आणि म्हणून तिकडचा जो फिगर आहे तो जर इकडे ऍड ऑन झाला असता तर आता आघाडी ही आमचीच राहिली असती। बरोबर आहे। आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मशीन नंबर मॅच होत नसल्याचा आरोप यावेळेला रुपाली ठोंबरे पाटील पुण्यामधून करताना दिसून येत आहेत आणि पुणे प्रभाग क्रमांक 25 मधील मतमोजणी यावेळेला थांबवण्यात आलेली आहे। ही मतमोजणी थांबवत असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी थेट आरोप करत मशीनच बदलल्याचा आरोप केलेला आहे। त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील आणखी एका गोष्टीमुळे त्या ठिकाणचं मैदान गाजवतात का लक्ष असेल। मुंबई वॉर्ड क्रमांक 9 मध्ये भाजपचे शिवानंद शेट्टी त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत। भाजपचे शिवानंद शेट्टी आघाडीवरती असल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 9 मध्ये भाजपचे शिवानंद शेट्टी मात्र आघाडीवरती असल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी। सचिनजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करू शकता किंवा लाघवी आपण विचारू शकता? नाही, मला अजून एक ठिकाणी जायचं म्हणून मला आपण फ्री केलं तर बरं निश्चित मी राहील। आपल्याला सोडतोच आहे। आपण जे मला विचारलं होतं, मी एकच आव्हान करीन शिवसैनिकांना
आणि विशेषतः मतदारांना ही लढत आहे. ह्याच्यात काय वर खाली होईल न होईल हे ट्रेंड्स तुम्ही बघताय, पण आम्ही लोकांसाठी राहिलो, काय अनेक आमिष दाखवण्याचं काम केलं तरी देखील निष्ठेने काही कार्यकर्ते आणि आमचे मतदार जे आमच्यासाठी राहिलेत त्यांच्यासाठी आम्ही निश्चितपणे लढू. हे गुंडशाहीच्या विरुद्ध, अर्थकारण, भ्रष्टाचार हे जे आरोप आमच्यावरती करण्याचा प्रयत्न करणारी लोक कसे गुंड प्रवक्सीना सीट्स पुणे महानगरपालिकेला देतात ते मला माहित आहे. या सर्व गोष्टी आपण पाहिल्या तरी देखील निर्धाराने पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी, आदित्यजी आणि राज ठाकरेजींची ही युती ही भक्कम राहील आणि आगामी काळामध्ये जे काही विषय या मुंबईकरांचे आणि महाराष्ट्रातल्या हिताचा असेल त्यासाठी आम्ही लढत राहू. अगदी सचिनजी, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी संवाद साधलात आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल. कोणार्क विकास आघाडीचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. भिवंडीमध्ये एक वेगळाच करिश्मा, भाजप विरोधात कोणार्क विकास आघाडीत लढत झालेली होती भिवंडीमध्ये, त्यामुळे इथं 4ही उमेदवार भिवंडीमध्ये विजयी होताना दिसत आहेत. एक महत्त्वाची अपडेट समोर येते तर जळगावमध्ये आशाबाई रमेश पाटील हे विजयी झालेले आहेत. भाजपच्या आशाताई पाटील या विजयी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जळगावमध्ये भाजपच्या आशाबाई रमेश पाटील यांनी खातं उघडलेलं आहे. सगळ्यात वेगवान निकाल आपण महापालिकांचे आणि महापालिकांचे महानिकाल हे कॉम्बिनेशन आहे आज लोकशाही मराठीचं. आमचे सर्व प्रतिनिधी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतात. जळगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर देखील विजयी झालेले आहेत. जळगावच्या कलांकडे जर आपण पाहिलं तर समसमान वाटप करत असल्याचं दिसून येत आहे. अनेक राजकीय पक्षांना त्या ठिकाणी खातं उघडण्यामध्ये यश आलेलं आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार जितेंद्र मराठेंचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर मात्र विजयी झालेले आहेत. म्हणजे जळगावकरांनी मतदान करत असताना मात्र प्रत्येक राजकीय पक्षाला संधी देत त्या ठिकाणी कोंडी आणखी घट्ट करण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न तर केलेला नाहीये, असंच चित्र जळगावच्या या निकालांकडे पाहिल्यानंतर वाटायला लागली. विशाल, जर म्हणायला गेलं तर जळगावकरांनी अचूक वेळ गाठली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर विजयी होताना दिसत आहेत. तर देवकर 1066 मतांनी विजयी आहेत. तर धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3 भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी होताना दिसतोय. धुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3 भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत. महत्त्वाची बातमी, आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय तर प्रभाग क्रमांक 8 3 उमेदवार भाजपचे विजयी. या घडीला सर्वात आधी वेगवान निकाल यंदा मात्र लोकशाही मराठीनं त्यामध्ये सरशी केलेली आहे. लोकशाही मराठीचे आमचे सगळे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांवरती नजर ठेवून आहेत आणि मुंबईमध्ये शैला दिलीप लांडे यावेळेला विजयी झाल्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्यापर्यंत येते आहे. प्रभाग क्रमांक 163 मध्ये शैला दिलीप लांडे विजयी झालेले आहेत. सगळ्यात वेगवान निकाल आज महाराष्ट्राला अपडेट ठेवण्यासाठी जर पाहायचे असतील तर लोकशाही मराठी आणि लोकशाही मराठीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही निश्चित फॉलो करायला विसरू नका, कारण सगळ्यात आधी आणि अचूक अंदाज आणि वेगवान निकाल केवळ लोकशाही मराठीची टीम आपल्यापर्यंत आज पोहोचवणार आहे. महापालिकांच्या महानिकालांमध्ये शिवसेनेच्या शैला दिलीप लांडे मात्र विजयी झाल्याची मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठी बातमी. पण ही खालची टॅली जर आपण पाहिली तर आता मात्र भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काहीसा फरक. भाजप 65 तर ठाकरेंची शिवसेना 60. 3 फरकांवरून 5 फरकांवर गेलेली आहे ठाकरेंची शिवसेना. कुठंतरी या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना काहीशी पिछाडीवर. सांगली प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेचे सागर वनखंडे हे विजयी होताना दिसत आहेत. आणि यावेळेला विजया संदर्भातले काही निकाल आपल्यापर्यंत येणार आहेत आणि त्याची दृश्य देखील आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहणार आहोत. सांगली, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक असेल, जळगाव असेल, सगळ्या ठिकाणचे सगळ्यात वेगवान निकाल आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. यावेळेला प्रभाग क्रमांक 3 मधून सांगलीमध्ये शिवसेनेचे सागर वनखंडे जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि सांगलीच्या प्रभाग क्रमांक बरोबरच आपल्या समोर येणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या, मुंबईमध्ये शिवसेनेच्या शैला दिलीप लांडे विजयी झालेले आहेत. विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जातोय. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून विजयी झालेले आहेत. धनश्री कोलगे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागलेला आहे, पराभव पत्करावा लागलेला आहे. भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळाल्यापासूनच चर्चा होत होती, पण त्यावेळी आता प्रभाग क्रमांक 2 मधून घोसाळकर विजयी. मिरज प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेना लीड घेताना दिसते. तर राष्ट्रवादीच्या रेश्मा यांनी देखील आघाडी घेतलेली आहे. वॉर्ड क्रमांक 2 भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर विजयी झालेले आहेत. पहिला निकाल
आपण उत्तर मुंबईचा केवळ आणि केवळ लोकशाही मराठीच्या TV स्क्रीनवर आपण या क्षणी पाहतोय। खरं तर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये भाजपनं सगळी शक्ती ही पणाला लावलेली होती। भाजपचे आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री रणांगणात उतरवलेले होते। भाजपा 65, शिंदेची शिवसेना 1, राष्ट्रवादी 0, खातेही उघडलेलं नाहीये। काँग्रेस 22 तर UBT पवारांची राष्ट्रवादी देखील 0, मनसेही 0। तर नागपूरमध्ये भाजपनं आपला गड कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। ठाण्यात आपण पाहतोय, ठाण्यामध्ये नेक टू नेक फाईट भाजप आणि शिंदेची शिवसेना 8 आणि 10। त्यामुळे ठाणं कोण राखणार? गड शिंदे कायम राखणार की भाजपा गड काबीज करणार? काय वाटतं? निश्चितच आहे। कल्याण डोंबिवली मधलं देखील चित्र तशाच प्रकारचं आहे। भाजप 17 जागांवरती आघाडीवरती आहे। 9 जागांवरती शिवसेना जी आहे शिंदेची ती मात्र आघाडीवरती दिसते। त्याचबरोबर कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील भाजप 18, शिवसेना 7 जागांवरती, राष्ट्रवादी अजितदादांची 3 जागांवरती, मात्र काँग्रेस 21 जागांवरती त्या ठिकाणी पुढे असल्याचं दिसतंय। कोल्हापूर महापालिकेमध्ये मात्र काँग्रेस आपला करिश्मा चालवतं का, आपला गड त्या ठिकाणी राखतो का आणि तिथल्या महापालिकेवरती शिक्कामोर्तब करतो का, याकडे देखील लक्ष असेल। कारण काटेकी टक्कर देत त्या ठिकाणी 21 जागांवरती ते पुढे असल्याचं बघायला मिळतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मात्र 2 जागांवरती आहे। मनसे असेल किंवा राष्ट्रवादी असेल शरदचंद्र पवारांची ती मात्र 0-0 वरती असल्याचा आणि अपक्षांनाही फारसा थारा हा कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।